नमस्कार साहित्य जागर. आज 21 मार्च. बरोबर 21 वर्षांपूर्वी याच दिवशी 21 मार्च हा दिवस युनेस्कोच्या पॅरिस परिषदेने जागतिक काव्य दिन म्हणून घोषित केला. ह्या जागतिक काव्य दिनाच्या साहित्य जागरच्या सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक सदिच्छा. आजच्या या जागतिक काव्य दिनानिमित्त साहित्य जागर सादर करीत आहे कवितेविषयीच्या कवितांची एक विशेष काव्य मैफल कवितेचा. कविता हा कमी शब्दांत जास्त आशय मांडणारा आणि कठीण विषय सोपा करून सांगणारा साहित्य प्रकार आहे. छंदोबद्ध ओवीपासून ते छंदमुक्त काव्यापर्यंत अनेक प्रकारच्या कवितांमधून असंख्य विषय मांडले गेले आहेत. पण आज जागतिक काव्य दिनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष कवितेविषयीच बोलणाऱ्या काही निवडक कविता या मैफिलीतून आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया कवी सुवर्णासूत अर्थात वैभव बळीराम चाळके यांची कविता त्यांच्याच आवाजात. तुम्ही मोठी माणसं आहात. तुम्ही मोठी माणसं आहात आणि मी आपला कवी. नम्रतेनं सादर करतोय एक रचना नवी. कवी असलं ना म्हणजे असं होतं, चार चौघात हसं होतं. कुणी म्हणाला कविता बोल की आमचा जातो तोल. मग कितीही केली थट्टा तरी आमचा चालू पट्टा. काय करणार आमच्या हातात लगाम नसतो. आम्ही कवी कवितेचे गुलाम असतो. कधी सहज उमलून येते ज्ञानेशाची ओवी. बंदुकीच्या गोळीसारखी तुकोबाची शिवी. तुम्ही मोठी माणसं आहात आणि मी आपला कवी. नम्रतेने सादर करतोय एक रचना नवी. कधीतरी कविता छान फुलून येते. कधीतरी कविता पार गळून जाते. कवितेला लागतात टाळ्या रसिकतेच्या आणि पापण्यांवर तराळणारं अनुभूतीचं पाणी. झाडाला जेव्हा त्याचं अन्न मिळत नाही, वसंत असला तरी झाड फुलत नाही. हे झाड वाढवायचं तर रसिकतेची माती हवी. हे झाड वाढवायचं तर हनुमंताची छाती हवी. एक झाड लावून बघा तुम्ही तुमच्या गावी. तुम्ही मोठी माणसं आहात आणि मी आपला कवी. नम्रतेनं सादर करतोय एक रचना नवी. कविता भोवती भोवती रांगत राहते. कविता वाटेल ते मागत राहते. कवितेचा हट्ट कधी मोडता येत नाही. काळजापासून श्वास जसा तोडता येत नाही. तरी सुद्धा कवी असण्यात मजा आहे. फासाचीच, पण इंद्रधनुच्या फासाची सजा आहे. कविता म्हणजे नांदी असते. कविता म्हणजे भैरवी. तुम्ही मोठी माणसं आहात आणि मी आपला कवी. नम्रतेनं सादर करतोय एक रचना नवी. नम्रतेनं सादर करतोय एक रचना नवी. कविता कशी जन्माला येते किंवा कवितेची निर्मिती नेमकी कशी होते या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचे प्रयत्न अनेकांनी केले आहेत. कवयित्री बहिणाबाई म्हणतात, अरे घरोट घरोट तुझ्या तुने येते पिठी. अरे घरोट घरोट तुझ्या तुने येते पिठी. तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. तर कवयित्री संजीवनी मराठे म्हणतात, कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी. कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी. नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी. त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी. मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी. परंतु कोणाही कवयित्रीला न सुचलेली अशी कवितेची निर्मिती प्रक्रिया कवी अभय पैर यांनी सांगितली आहे. ती ऐकूया बिपिन वर्तक यांच्याकडून. प्रतिभेच्या मखमली बिछाण्यावर कल्पना आणि विचार यांच्या उत्कट मेलनाची घटना घडते. प्रतिभेच्या मखमली बिछाण्यावर कल्पना आणि विचार यांच्या उत्कट मिलनाची घटना घडते.
अर्थानर्थाच्या गुणसूत्रांची सांगड जुळून एका सार्थ गर्भाची निर्मिती होते. अर्थानर्थाच्या गुणसूत्रांची सांगड जुळून एका सार्थ गर्भाची निर्मिती होते. मनाच्या उदरात आणि भावनेच्या गर्भाशयात त्याची जोपासना होते. मनाच्या उदरात आणि भावनेच्या गर्भाशयात त्याची जोपासना होते आणि एका निसटत्या क्षणी एक गर्भित अन्वयार्थ घेऊन जन्माला येते ती कविता. आणि एका निसटत्या क्षणी एक गर्भित अन्वयार्थ घेऊन जन्माला येते ती कविता. विल्यम्स वर्ड्सवर्थ यांच्या मते पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे कविता. तर जोसेफ राऊ यांनी म्हटलंय की सायन्स इज फॉर देम हू लर्न अँड पोएट्री इज फॉर दोज हू नो. हे खरंच आहे. विज्ञान बुद्धीची कसोटी लावून शिकता येते, पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते. खरंच नक्की काय काय असते कविता, जाणून घेऊया कवी राम घोडके यांच्या या कवितेतून. कवितेवर रुसू नको गंध असते कविता. कवितेवर रुसू नको गंध असते कविता. अगं वादळाला थोपवण्याचा छंद असते कविता. घरटं सोडून भरकटलेलं पाखरू असते कविता. घरटं सोडून भरकटलेलं पाखरू असते कविता. दुधासाठी तळमळणारं लेकरू असते कविता. उकळणाऱ्या दुधावरची साय असते कविता. उकळणाऱ्या दुधावरची साय असते कविता. आणि वात्सल्यानं ओथंबलेली गाय असते कविता. घमघमणाऱ्या बागेमधलं फूल असते कविता. घमघमणाऱ्या बागेमधलं फूल असते कविता. आणि ओझं म्हणून भिरकावलेलं मूल असते कविता. समाजानं लाथाडलेली बाई असते कविता. अहो समाजानं लाथाडलेली बाई असते कविता. आणि दादुल्याच्या स्वप्नामधली ताई असते कविता. रिमझिमणाऱ्या पावसामधला मोर असते कविता. रिमझिमणाऱ्या पावसामधला मोर असते कविता. आणि 16व्यातल्या स्वप्नामधला चर असते कविता. तारुण्याच्या मनामधलं चित्र असते कविता. तारुण्याच्या मनामधलं चित्र असते कविता. अहो आपुलकीच्या माणसासाठी पत्र असते कविता. जीवनातील असंगताचा मेळ असते कविता. अहो जीवनातील असंगताचा मेळ असते कविता. आणि शायराच्या आयुष्याची ओळ असते कविता. आणि शायराच्या आयुष्याची ओळ असते कविता. जागतिक काव्य दिनाची घोषणा करताना युनेस्कोच्या तत्कालीन महासचिवांनी म्हटले होते की कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते. आणि हा श्वास घेता घेता ते कवितेलाही कधी कवेत घेते तिचं तिलाच कळत नाही. कवयित्री लता देवकरांची कविता वाचत आहेत अनुजा संखे घोडके. एखाद्या हट्टी सुनेसारखी नाठाळ कविता अर्थाच्या विनवड्या झुगारून स्वतंत्रपणे घुमत राहते. एखाद्या हट्टी सुनेसारखी नाठाळ कविता अर्थाच्या विनवड्या झुगारून स्वतंत्रपणे घुमत राहते आपल्याच नादात. एखाद्या लाजिऱ्या नववधूसारखी अबोल कविता. एखाद्या लाजिऱ्या नववधूसारखी अबोल कविता अर्थाच्या निसटत्या अस्तित्वानंही थरथरते, रोमांचित होते त्याच्या सहवासात. एखाद्या अनघड नात्यासारखी गूढ कविता. एखाद्या अनघड नात्यासारखी गूढ कविता गुणगुणत राहते अनाहताचा आनंद स्वर पाऊस भरल्या रात्री. भारून टाकते माझं स्त्रीत्व एका शून्य अवकाशानं. कवितेच्या माध्यमातून मनात दाटून आलेल्या भावनांचा निचरा होतो हे मानसशास्त्रीय गृहीतक आहे. कवितेतून नुसते एवढेच साधले जात नाही तर मनातल्या जखमा भरून काढण्याचे सामर्थ्य देखील कवितेत असते. त्यामुळेच मानसशास्त्रीय उपचार पद्धतीमध्ये पोएट्री थेरपी म्हणजेच काव्योपचार पद्धतीला एक वेगळेच स्थान प्राप्त झाले आहे.
थेरपीसाठी येणाऱ्या, मनमोकळ्या गप्पा मारून न शकणाऱ्या, मनातल्या भावना बोलून व्यक्त करू न शकणाऱ्या मनोरुग्णांना कविता लिहायला सांगणे किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून त्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्या निकोप आणि निरोगी मानसिक वाढीसाठी योग्य ती दिशा देणे, यालाच म्हणतात पोएट्री थेरपी. मी नाही, पण कविताच नेणिवेचा शोध घेते, असं ज्येष्ठ मनोविश्लेषक सिग्मंड फ्रॉइड म्हणून गेला. त्यानंतर देखील इतर अनेकांनीही फ्रॉइडच्या या संशोधनावर शिक्कामोर्तब केले. आपल्या कवितेशी आपलं नेमकं काय नातं आहे हे उलगडून सांगणाऱ्या कवी प्रकाश पंडागळे आणि कवी हर्षद जाधव यांच्या या 2 कविता ऐकूयात त्यांच्याच आवाजात. ती माझी कविता. जेव्हा काळ्या कुट्ट अंधारात मी चाचपडत असतो उजेडाच्या शोधात, जेव्हा काळ्या कुट्ट अंधारात मी चाचपडत असतो उजेडाच्या शोधात, जेव्हा मी खोल खोल डोहात गटांगळ्या खात असतो असहाय्य होऊन, जेव्हा मी रुतत जातो दुःखाच्या चिखलात खोल खोल, तेव्हा प्रकाश वाट बनवून अलगद हात धरून सावकाश बाहेर काढते ती माझी कविता. पश्चातापाच्या धगीत जळत राहते मन, पश्चातापाच्या धगीत नुसते जळत राहते मन, अपराधी भावनेने नुसते मूक आक्रंदन, कुणीच येत नाही जेव्हा करण्या सांत्वन, तेव्हा हळुवार फुंकर घालत येते ती माझी कविता. तेव्हा हळुवार फुंकर घालत येते ती माझी कविता. एकटा एकाकी मी जेव्हा आत आत रडत असतो, एकटा एकाकी मी जेव्हा आत आत रडत असतो, मनातल्या मनात नुसताच मी कुढत असतो, कुणीच समजून घेत नाही म्हणून स्वतःवरच चिडत असतो, तेव्हा सखी होऊन डोळे पुसते ती माझी कविता. तेव्हा सखी होऊन डोळे पुसते ती माझी कविता. अन्याय अत्याचाराचे वाढते जेव्हा थैमान, अन्याय अत्याचाराचे जेव्हा वाढते थैमान, पेटवावेसे वाटते मला त्याविरुद्ध जेव्हा रान, जागवावेसे वाटते मला प्रत्येकाचे भान, तेव्हा ठिणगी बनून वणवा लावते ती माझी कविता. तेव्हा ठिणगी बनून वणवा लावते ती माझी कविता. माणूस असूनही तळमळावं लागतं पाण्याच्या घोटासाठी, माणूस असूनही तळमळावं लागतं पाण्याच्या घोटासाठी. इथे रक्तही ओकावं लागतं भाकरीच्या पिठासाठी, इथे रक्तही ओकावं लागतं भाकरीच्या पिठासाठी. आणि 10 लाख खर्च होतात कुणाच्या तरी टाय कोटासाठी, तेव्हा चाबूक बनून फटकारते ती माझी कविता. तेव्हा चाबूक बनून फटकारते ती माझी कविता. सत्तेच्या नशेत बेडकाचा जेव्हा बैल होतो, सत्तेच्या नशेत बेडकाचा जेव्हा बैल होतो, जाती धर्माच्या दलालांचा तोंडपट्टा सैल होतो, तेव्हा मतदानाच्या हत्याराने सत्ताधाऱ्यांना कापत जाते ती माझी कविता. तेव्हा मतदानाच्या हत्याराने सत्ताधाऱ्यांना कापत जाते ती माझी कविता. काळजातल्या जखमेवर साय होते कविता, काळजातल्या जखमेवर साय होते कविता. खुरडणाऱ्या माणसासाठी पाय होते कविता, चिमुकल्या बाळासाठी वत्सल माय होते कविता. आणि देवालाही दुसरा पर्याय होते कविता. ज्ञानी यांच्या मुखातून आली तर अमृत घास असते कविता, ज्ञानी यांच्या मुखातून आली तर अमृत घास होते कविता. प्रियकरासाठी प्रेमात ओथंबलेली अगदी खास असते कविता. देशद्रोह्यांसाठी आवळलेला फास असते कविता. आणि स्वातंत्र्याच्या रंगात भिजली तर मोकळा श्वास होते कविता, आणि स्वातंत्र्याच्या रंगात भिजली तर मोकळा श्वास होते कविता. माझी कविता. कवितेत सर्व माझी तहान आहे, कवितेत सर्व माझी तहान आहे. आशिष हा तुक्याचा ही साधनाचा आहे. कवितेत सर्व माझी तहान आहे. आशिष हा तुक्याचा ही साधनाचा आहे. मम मानसी असे जे
ते काव्य एक आहे. मम मानसी असे जे ते काव्य एक आहे. मम अंतरात जे जे शब्दांत मूर्त आहे. मम मानसी असे जे ते काव्य एक आहे. मम अंतरात जे जे शब्दांत मूर्त आहे. सांगायचे कुणाला छळतो सवाल जेव्हा. सांगायचे कुणाला छळतो सवाल जेव्हा. साक्षात उत्तराचा अवतार हीच आहे. अन दूर दूर केव्हा संचार कल्पनांचा. अन दूर दूर केव्हा संचार कल्पनांचा. जीवित अनुभूतीचा अभ्यास हीच आहे. अन दूर दूर केव्हा संचार कल्पनांचा. जीवित अनुभूतीचा अभ्यास हीच आहे. भंगून होय जेव्हा मम मूर्त छिन्न भिन्न. भंगून होय जेव्हा मम मूर्त छिन्न भिन्न. आकार घडविणारी ही शिल्पकार आहे. स्मितहास्य गालीचे ह्या हुंकार स्पंदनांचा. स्मितहास्य गालीचे ह्या हुंकार स्पंदनांचा. संताप तीव्र केव्हा अनुराग हीच आहे. संताप तीव्र केव्हा अनुराग हीच आहे. कविता म्हणून माझी माझेच अंग आहे. कविता म्हणून माझी माझेच अंग आहे. नाते तिचे नि माझे ऐसे अभंग आहे. नाते तिचे नि माझे ऐसे अभंग आहे. कवी प्रसाद कुलकर्णी म्हणतात, कवी स्वतःला सोलत असतो, भाजत असतो. कवी स्वतःला सोलत असतो, भाजत असतो. कविता केवळ शब्दांचीही कसरत नाही. तर कवी सुवर्णासूत अर्थातच वैभव बळीराम चाळके म्हणतात, नेमके काय कविता साधते. नेमके कविता काय साधते. दो जीवांना बाळ होते रांगते. ती पहा टाळीस टाळी वाजते. ती पहा टाळीस टाळी वाजते. वेदनाही वेदनेशी बोलते. कवितेचे हेच प्रयोजन पण अधिक व्यापक स्वरूपात सांगणारी कवी जितेंद्र लाड यांची कविता वाचत आहेत दीपाली वाघमारे. केवळ करमणूक हा कवितेचा आशय नसतोच मुळी. केवळ करमणूक हा कवितेचा आशय नसतोच मुळी. कारण अवतीभवती जळणारं वास्तव, भुकेची ससे होलपट, संस्कृतीची अवहेलना, तिच्या किंवा त्याच्या काळजात जळणारा प्रेमविरहाचा वणवा. कारण अवतीभवती जळणारं वास्तव, भुकेची ससे होलपट, संस्कृतीची अवहेलना, तिच्या किंवा त्याच्या काळजात जळणारा प्रेमविरहाचा वणवा हे विनोदाचे विषय होऊच शकत नाहीत. समाजात घडणाऱ्या वास्तवाचे पडसाद हे कवितेचे अंतरंग असतात. समाजात घडणाऱ्या वास्तवाचे पडसाद हे कवितेचे अंतरंग असतात. त्या अंतरंगांना समाजपटलांवरती निर्भीडपणे बिंबवणं. त्या अंतरंगांना समाजपटलांवरती निर्भीडपणे बिंबवणं हा कवितेचा मुख्य उद्देश असतो. माणूस भलाईने जगावा. माणूस भलाईने जगावा ही माणसाच्या काळजातली सदिच्छाच माणसाला त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने जगवते. माणूस भलाईने जगावा ही माणसाच्या काळजातली सदिच्छाच माणसाला त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने जगवते. कारण काळजाची भाषा ही कधीच जगण्याचा तमाशा मांडू शकत नाही. काळजाची भाषा ही कधीच जगण्याचा तमाशा मांडू शकत नाही. गझल म्हणजे कवितांची कविता. म्हणजे 2 किंवा 3 किंवा 4 ओळींच्या शेर अर्थात कवितांची सुबक सुंदर माळ म्हणजे गझल. कवी अनिल विद्याधर आटलेकर यांनी कवितेला माय संबोधून लिहिलेली ही गझल वाचत आहेत भरत घोडके. छंद जर छळतात सारे माय कविते. छंद जर छळतात सारे माय कविते. सांग नक्की एक निवडू काय कविते.
वेगळा माझ्याकडे पर्याय नव्हता. वेगळा माझ्याकडे पर्याय नव्हता. मीच बनलो आपले बोंजाय कविते. मी चुलीमधला जणू विस्तव नकोसा. मी चुलीमधला जणू विस्तव नकोसा. तू दुधावरची हवीशी साय कविते. सावली सोबत नको इतका घरोबा. सावली सोबत नको इतका घरोबा. लागते आहे उन्हाची हाय कविते. तो तर एक का वाढले इतके अचानक. तो तर एक का वाढले इतके अचानक. कोणता आहे नवा अध्याय कविते. ऐकला नाही कुणी आवाज त्यांचा. ऐकला नाही कुणी आवाज त्यांचा. ऐक शब्दांचा मुका अन्याय कविते. ओढतो आहे मला संसार माझा. ओढतो आहे मला संसार माझा. अन तुझ्यामध्ये अडकला पाय कविते. अन तुझ्यामध्ये अडकला पाय कविते. आणि आता या मैफिलीचा शेवट कवी महेश भागवत यांच्या लेखणीचे सामर्थ्य समर्पक शब्दांत नेमकेपणाने सांगणाऱ्या या कवितेने. वाचत आहेत आनंद शिंदे. जेव्हा वाटतं धाय मोकलून रडावं. जेव्हा वाटतं धाय मोकलून रडावं. आनंदाचा बांध फोडून खूप खूप हसावं. जगातल्या अन्यायाची अनावर चीड येते. जगातल्या अन्यायाची अनावर चीड येते. आततायी प्रवृत्ती संपवाविषयी वाटते. जगातलं सौंदर्य मनाला भुरळ पाडतं. जगातलं सौंदर्य मनाला भुरळ पाडतं. कुठेतरी कुणासाठी थंड मन अडतं. तेव्हा एकच करा. तेव्हा एकच करा. हाती घ्या लेखणी. थोपवून धरा डोळ्यातलं पाणी. हाती घ्या लेखणी. थोपवून धरा डोळ्यातलं पाणी. तुमच्या लेखणीतून मोती झरतील. तुमच्या लेखणीतून मोती झरतील. तुमचे शब्द चिरायू ठरतील. उद्याच्या भविष्याची ठरतील ते आशा. उद्याच्या भविष्याची ठरतील ते आशा. प्रवाही काळाचीही बदलतील ते दिशा. प्रवाही काळाचीही बदलतील ते दिशा.